सुपरफास्ट आढावा सविस्तर स्वरूपात घेणार आहोत. बघूया. रायगडच्या रोहा शहरामध्ये नव्याने उभारलेल्या सी डी देशमुख सभागृहाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महायुतीतले राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं ही छापण्यात आली आहेत. मात्र मंत्री गोगावलेंचं नाव पत्रिकेत नाहीये, त्यामुळे त्यांना डावलल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादामध्ये असलेली राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना अजूनही एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये दूर राहतानाच पाहायला मिळते. सातारा गॅझेटियरबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पुण्याचे विभागीय आयुक्त यांची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी सातारा गॅझेटियरचा आधार घ्यावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. या मागणीला अनुसरून पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना अहवाल तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. राज्य सरकारने 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलंय. ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे, तर पुणे, कोल्हापूर, नाशिक सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. आणि साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आलं. एकूण 8 वर्ग समूहासाठी 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर झालं. खुल्या गटासाठी 16 अध्यक्षपद राखीव आहेत, त्यातील 7 अध्यक्षपदं महिलांसाठी राखीव असल्याचं समोर येतं. कोल्हापूरमधल्या माधुरी हत्तीणीचीच घर वापसी लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टाकडनं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आले. प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यावर पक्षकारांचं एकमत झालंय. या समितीचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती असणार असून सर्वांचंच म्हणणं ऐकून घेण्यात येणार आहे. यावेळी वनतारा कोल्हापुरात देखभाल करण्यास तयार असल्याची माहिती सरकारने कोर्टाला दिली. मात्र पेटा संस्थेकडनं हत्तीणीला वनतारामधनं हलवण्याला विरोध करण्यात आला. तर कोर्टाच्या निर्णयामुळे हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने नेण्याबाबत पहिलं पाऊल पडलं अशी प्रतिक्रिया नांदणी मठाच्या महाराजांनी दिली. राज्य सरकार आणि आपल्या वनतारा आणि आपल्या मठाचे वकील या तिन्हीचे वकील पुन्हा HPCकडे जाऊन हेच भावना मांडतील आणि लवकरात लवकर नवरात्रीच्या आधी हत्तीन पुन्हा तिच्या देवस्थानाला येऊन, तिच्या मूल स्थानाला येऊन तिची आराधना सर्वसामान्य जनता करेल अशी मंगल भावना आहे. तर हत्तीणीला परत आणण्याबाबत कोर्टाचा अडथळा संपलाय अशी प्रतिक्रिया आता राजू शेट्टींनी दिली आहे. सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुरी हत्तीला नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे. पैसे देऊन माझ्या विरोधात सोशल मीडियावर सुनियोजित मोहीम चालवली जाते आणि या मोहिमेचा मी राजकीय मोहिमेचा बळी ठरलोय असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलाय. इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांच्या E20 क्षमतेवर परिणाम होतो का याबाबत प्रश्नावर गडकरींनी आरोप केला. मात्र ही मोहीम चालवणाऱ्यांचा नामोल्लेख करणं त्यांनी टाळलेलं आहे. E20 इंधनाबद्दल अलीकडच्या काळात बरीच चर्चा झाली. त्यात गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांचा नामोल्लेख केला गेला. नवी दिल्लीतील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 65व्या वार्षिक परिषदेत बोलताना गडकरींनी या इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याविरुद्ध एका विशिष्ट गटाने त्यांच्या विरोधात लॉबिंग केल्याचा आरोप केला. ये सोशल मीडिया का जो कैंपेन था वो पेड कैंपेन था, वो अगेंस्ट इथेनॉल था और पॉलिटिकली टारगेट मुझे करने के लिए था. इतना ही कहूंगा कि वो जो कुछ था उसमें कोई तथ्य नहीं था. CP राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती झाले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपस्थिती. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात धनखड उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यावर त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात धनखड यांची उपस्थिती भाजपसाठी सकारात्मक संदेश ठरू शकते, कारण विरोधक सातत्याने धनखड बेपत्ता झाल्याचा दावा करत होते. त्यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांच्या आरोपांना काही प्रमाणात आळा बसू शकतो. राज्य सरकारने 2 सप्टेंबरला काढलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या GR विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाने नागपूर खंडपीठात धाव घेतली. ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरींनी याचिका दाखल केली आहे. सरकारने घोळ करत परिपत्रक काढलं. हा GR ओबीसींच्या विरोधात जाणार आहे.
त्यातून मराठा व्यक्तीला कुणबी बनवण्याचा प्रयत्न असून त्याचा आम्ही निषेध करतो, असं नितीन चौधरी म्हणतात. जी या दुसऱ्या समाजाविषयी त्यांना ही सवलत नाही आहे असं जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी, आणि ही कार्यपद्धती आमचं म्हणणं आहे अवैध आहे, सेट कार्यपद्धतीच्या विरोधातला आहे, आणि याच्या विरोधामध्ये आम्ही ही याचिका दायर केलेली आहे. काल 9 सप्टेंबरला आम्ही ही 10 सप्टेंबरला आम्ही याचिका दाखल केली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी बाईकवरून मुलींची छेड काढणाऱ्या बाईक रायडरला चांगलाच दणका दिला. महाविद्यालय परिसरात मुलींजवळ जात गाड्यांचे आवाज काढणं, शिवीगाळ करत त्यांची छेड काढणं अशा सर्व घटना तरुण रेकॉर्ड करून सोशल माध्यमांवर टाकत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. घटनेची दखल घेत पोलिसांनी तरुण आणि त्याच्यासोबत रील तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकाने हा तरुण ज्या जागी मुलींची छेड काढायचा त्याच जागी नेत त्यांची धिंड काढली. अकोल्यामध्ये 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक झाली आहे. तोदीद खान याला इंदूरमधून बेड्या ठोकण्यात आल्या. गेल्या 6 दिवसांपासून आरोपी फरार होता. गणेश विसर्जनाच्या दिवशी चाकूचा धाक दाखवत एका मुलीवर अत्याचार झालेला, तर आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. बदलापूर पश्चिम पोलिसांनी सोनसाखळी चोरी प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यावर याआधीच तब्बल 21 गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अजून 5 जणांवर मोका अंतर्गत संदर्भात कारवाई सुरू असून संघटित गुन्हेगारी आढळून आली तर त्यांच्यावर देखील मोका अंतर्गत कारवाई होईल असे संकेत पोलीस उपायुक्तांनी दिले. मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला धमकी आल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते आहे. धमकीनंतर सगळं कोर्ट रिकामं करून तपासणी करण्यात आली. कोल्हापूरकरांनो, जर तुम्ही रॉट व्हीलर, पिटबुल, जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन जातीचे श्वान पाळले असतील तर तुमच्यासाठी महापालिकेने नवे नियम बनवलेत. वरील जातीच्या श्वानांचा स्वभाव अतिहिंस्र असतो, त्यामुळे त्यांना फिरवताना काही नियम पालिकेने बनवलेत. ते नियम पाळले गेले नाही तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई होणार आहे. तशी जाहिरातच पालिकेने काढली आहे. फिरवताना श्वानांना चेन किंवा बेल्ट लावणं, तोंडाला मसल लावणं, त्या मजलचा श्वानांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणं असे आदेश कोल्हापूर महापालिकेने काढलेत. खरंच डॉबरमॅन, पिटबुल, जर्मन शेपर्ड, रॉट व्हीलर हे श्वान आक्रमक आहेत का याविषयी त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. धाराशिवच्या तुळजापुरातील सिंदफळ साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला. परिणामी परिसरातील शेतीला मोठा धोका निर्माण झालाय. शेतकऱ्याच्या मागणीनुसार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देत सिंदफळ तलावातील अतिरिक्त पाणी लिफ्ट करून तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा तलावात साठवण्याची प्रक्रिया सुरू केली. मराठवाड्यामध्ये यंदा अनेक भागात अतिवृष्टी झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल अतिवृष्टीमुळे 98,627 शेतकरी हे बाधित झाले आहेत. हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाईसाठी विभागीय प्रशासनाने शासनाकडे तब्बल 66,40,99,105 रुपयांची मागणी केलेली आहे. तसं पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाने सरकारला पाठवले. त्यातील 14,38,63,000 प्राप्त झाले. त्यामुळे अजूनही 52,32,36,105 रुपयांच्या निधीची गरज आहे. शासनाने लवकरात लवकर निधी देऊन नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकरी करतात. शारदीय नवरात्रोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या उत्सवाची तयारी सुरू केली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आयआयटी भोपाळची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने एआयचा वापर पहिल्यांदाच होईल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे. सध्या अंबाबाई मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. मंदिराच्या मुख्य शिखराची रंगरंगोटी सुरू असून पुढच्या काही दिवसांमध्ये मंदिर आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ केलं जाणार आहे. मंत्रालयासमोरून जाणारी 650 मिलीमीटरची पाईपलाईन फुटलेली आहे. त्यामुळे मंत्रालयासमोरचा रस्ता कचल्याचं पाहायला मिळतंय. पाईपलाईन जेव्हा फुटली तेव्हा संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं. सध्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. गडचिरोलीतल्या अहेरी तालुक्यातील ताटीगुडम गावात एक खासगी विहीर अचानक गरम पाणी देत असल्याची घटना समोर आलेली. या तपासणीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने गावात प्रवेश केला आणि विहिरीतील पाण्याची रासायनिक विश्लेषण केली. विहिरीच्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आढळलं, ज्यामुळे चून खडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे गरम पाणी निर्माण होत आहे असं स्पष्ट झालं. राहुल गांधी आणि मंत्री दिनेश सिंग यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. निधी उशिरा मिळतोय म्हणून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यानंतर मी दिशा बैठकीचा अध्यक्ष असून मला विचारून चर्चा व्हावी असं राहुल गांधींनी म्हटलं. तर तुम्ही लोकसभेत अध्यक्षांचं ऐकत नाही, इथे आम्ही तुमचं का ऐकू असं प्रत्युत्तर दिनेश सिंग यांनी दिलं.
हरिद्वारच्या भागीरथी विहार कॉलनीत नूरपूर, पंजनेरी आणि मिसापूरमध्ये हत्तींची दहशत वाढते. हत्तींचा रहिवासी परिसरातला वावर हा वाढलाय. हत्तींच्या कळपाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. विशेषतः महिला आणि मुलं बाहेर जाण्यास घाबरतात. शर्थीचे प्रयत्न करूनही हत्तींना लोकवस्तीतनं बाहेर काढण्यास वन विभागाला यश आलं नाहीये. हत्ती जंगल सोडून शेतांकडे जात आहेत, जिथे त्यांना आवडीचं अन्न मिळतं, असं वन विभागाचं म्हणणं आहे. वन विभागाने यावर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी चिंताग्रस्त हरिद्वारच्या रहिवाशांनी केली. अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या झाली आहे. डलासमध्ये आरोपीचा आणि हत्या झालेल्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा वाद झाला. यानंतर आरोपीने विद्यार्थ्याची कुऱ्हाडीने हत्या केली. त्यानंतर कापलेलं डोकं पार्किंगमध्ये फेकलं. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. मेरीलँडमधील नेव्हल अकादमीमध्ये गोळीबार झाला. यात अनेक नागरिक जखमी आहेत. अकादमी आणि नेव्ही बेस सील करण्यात आलाय. आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत नागरिकांनी बाहेर निघण्यास त्यांना मनाई करण्यात आली. नेपाळच्या राष्ट्रपती भवनाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काठमांडूमधील परिस्थिती पूर्ववत होण्यास सुरुवात झाली असली तरी खबरदारी म्हणून सुरक्षा राष्ट्रपती भवनाबाहेर मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आला आहे.